तर आपल्या आदिवासींचे कोणकोणते सण आहेत ते अजून पण साजरे होतात आणि ते पुढे वाटचाल होऊ राहिले त्याच्यावर. अतिशय चांगला विचार असते. आता नंतर आपल्याला पोळा सांगतात, बैल पोळा. ज्या बैला बिचारी जित्रा आपल्याला पोसत आहे त्यांच्या बळावर आपण शेती करत, त्यांची कृतज्ञता म्हणून आपण बैल पोळ्याला त्यांची पूजा करतो, एक दिवसाला आराम देतो, एक दिवसाला गोडा जेवण करतो. ही कृतज्ञता आहे निसर्गाप्रती. मग हा पोळा आपण साजरा करतो. नंतर दिवाळी आली. आपला सगळ्यात सणात दिवाळी म्हणजे आदिवासी माणूस किती गरीब राहो पण दिवाळी साजरी करणार. मळ्यात पर्यंत जाईल, कामावर जाईल, पैसे कमवणार, पण दिवाळीला आपल्या पोशाने नवीन कपडे घेणार. तर दिवाळीच्या वेळेस आपल्या इकडं सावीला करत होते. सावीला त्यावेळी आपल्या इकडं वाळका, वाळू माहित आहे, काकडी मोठी काकडी, वाळका उपलब्ध राहते. मग ते केळीच्या पानावर किंवा असे पानावर ते हळदीच्या पानावर ते सावीला केले जाते आणि ते खाल्ले जाते. ते सुद्धा त्या टायमात थंडीच्या दिवसात पौष्टिक राहते. आहे कंकरा किंवा म्हणजे पित्रा यावं सर्व पित्रा अमावस्या जे आपले पूर्वज आहेत, ते पूर्वज आपल्याला जन्म दिला, पूर्वज आपल्याला वाढवला, शेती माती ताब्यात दिली आपले, त्याची कृतज्ञता म्हणून आपण त्यांना नैवेद्य दाखवतो, आगाई पाळतो, ते चित्र आपण साजरे करतो. म्हणजे पूर्वजाची पण आठवण आहे आपल्याला. आज जर आपण पाश्चिमात्य देशात गेला तर आज जे आई वडील त्यांना पण लोक कुशल विचारत नाही, मुलाबाळ विचारत नाही, पण आदिवासी पूर्वापार चाललेले आपले पूर्वजांना मानतो. नंतर संक्रांत येते. बरोबर, संक्रांतीचा महत्वाचा म्हणजे काय, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, काय काय नाते गोष्ट जपली जाते. तो किती वाईट असेल, दुश्मन असेल आपला, पण संक्रांतीला जवळ जाऊन तिळगुळ देऊन गोड गोड प्रेमाने बोलायला लागतात. दिंड्या, आपण देशी भाषेत धिरडे सांगू, दिंड्या केल्या जाते, उंड केलं जाते. हे पदार्थ ते वेळेस हिवाळ्यामध्ये खायला सात्विक राहते म्हणून केलं जाते. आणि पुढचा महत्वाचा म्हणजे होळी. आदिवासीच्या जीवनामध्ये दिवाळी आणि होळी हे अतिशय महत्वाचं सण आहे. तो होळीच्या टायमात कामावर होतो म्हणून कामावर नेतून होळी पेटवली जाते. दुर्गुण आहे ते टाळलं पाहिजे. आपल्यामध्ये अहंकार आहे, लोभ आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्यामध्ये आहेत, त्या आपण त्या दिवशी होळीच्या दिवशी जाळल्या पाहिजे. होळीचा एक प्रमुख वैशिष्ट्य काय आहे, ज्या दिवशी परंपरा ते जपल्या जाते, म्हणजे सोंगा नाचवली जाते आहे. असं भरपूर जरा सांगता येईल. पेरणा आहे, सोंगा आहे, डेऱ्यावाल्या बाया आहेत, त्या डेऱ्याचं गाणं सांगते आहे, ते सोंगा नाचवली जाते, पावलीवाले येते, ढोलवाले येते, नाचत आहे. म्हणजे ते होळीचं 7-8 दिवस एकदम म्हणजे आदिवासी रूढी परंपरा जपली जाते होळीच्या टाइमात. आहे का नाही. आणि पुढचा दुसरा नाही आपला तो महत्वाचा म्हणजे आखाती गवळा.